धुळे येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत मंगलबाई रामदास पाटील, राजेंद्र रामदास पाटील, भाग्यश्री राजेंद्र पाटील आणि दिव्या राजेंद्र पाटील यांनी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेत आंदोलनात्मक अटक केली आणि धुळे शहर पोलीस ठाण्यात नेले। कुटुंबियांनी यापूर्वी पालकमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत 8 जणांविरोधात भारतीय न्याय संहिता BNS कलम 108 व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। तक्रारीत शेती व्यवहारातील कथित आर्थिक फसवणूक, मानसिक छळ व धमक्यांमुळे रामदास पाटील यांनी 7 जुलै 2026 रोजी आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत कुटुंबाने आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलिसांनी मोठा अनर्थ टाळत सर्वांना ताब्यात घेतले। दरम्यान येत्या काही दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कुटुंबियांनी दिला आहे। या वृत्तातील आरोप हे तक्रारदारांनी केलेले असून संबंधित व्यक्तींची बाजू अद्याप समोर आलेली नाही। प्रकरणाचा तपास सुरू आहे। माझं नाव राजेंद्र रामदास पाटील, ही माझी आई मंगलाबाई रामदास पाटील, ही माझी पत्नी आहे। विषय असा झाला की माझ्या वडिलांना आत्महत्यास प्रवृत्त केलं गेलं। जे खाजगी सावकार आहेत त्यांच्या नावावर आमच्या जमिनी आहेत। त्याच्यात 2 प्राध्यापक लोक आहेत, संजय तेली, एक आपलं प्रीतम चौक, व तसंच सावकारीमध्ये एक बँक कर्मचारी आहे हेमंत पाटील म्हणून, हेमंत जगतराव पाटील। त्याने आम्हाला बंदुकीचा धाक दाखवून आमची जमीन परक्याला विकली व आमचे जे राहिलेले 22 लाख रुपये ते द्यायला तो नखर्चकर करायचा व माझ्या वडिलांना त्याने बंदूक लावून दिली। बंदूक लावल्यानंतर माझे वडील घाबरून गेले। त्याच्यानंतर भोकर येथील मंगलदास जगन्नाथ पाटील व त्याच्या मुलांनी माझ्या घरी येऊन माझ्या मिसेसला, माझ्या आईला शिवीगाळ केली, विनयभंग करण्याचा प्रयत्न केला व माझी जी जमीन आहे त्यांच्या नावावर ती जमीन ते आज परत करत नाही। त्यांचे पैसे माझे सावकारी सर्व दिले गेलेत। तसेच संदीप भास्करराव पाटील हा मनुष्य एक सावकारी व्यापारी आहे, त्याच्या नावावर माझी भोकरला 3 एकर जमीन आहे। ती जमीन आता मी त्याच्याकडे परत मागायला गेलो, तो परत देत नाही। त्याचा विषय असा आहे की तो एका मोठ्या पुढाऱ्याचा भाचा आहे। त्याने त्याच्या सख्या मेव्हण्यांची जमीन गोंदूर येथील राजेंद्र दगा पाटील माजी सरपंच गोंदूर यांची सुद्धा सख्या मेव्हण्याची जमीन तो खाऊन गेला आहे। तरी माझी एक प्रशासनाला एक विनंती आहे, मी नळडाणा पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दाखल केला आहे। तक्रारी अर्जाची दखल माझी 15 दिवसात घेतली गेली नाही, तर मी इथं आमरण उपोषण आत्मदहनाला बसलो होतो। आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस प्रशासनाने आम्हाला ताब्यात घेतलं व इथं पोलीस स्टेशनला आणलं। तरी मी नळडाणा पोलीस स्टेशन व प्रशासनाला, माननीय कलेक्टर साहेब, माननीय SP साहेबांना एक निवेदन करतो, एक विनंती करतो, जर 8 दिवसात नळडाणा पोलीस स्टेशनने माझा तक्रारी अर्जावरनं गुन्हा नाही नोंदवला विनयभंगाचा, आत्महत्येस प्रवृत्तीचा व सावकारीचा, तर आम्ही पूर्ण कुटुंब नळडाणा पोलीस स्टेशनला आम्ही आत्मदहन करू। आम्ही आमचं आयुष्य संपून घेऊ। पण ही सावकारी, हा विनयभंग आणि हे कुठपर्यंत चालेल, समाजासाठी कुठपर्यंत चालेल। आणि आज ही प्रवृत्ती धुळ्यात खूप मोठी झाली आहे। व्याजाचा व्यवसाय हा मोठा झालेला आहे आणि याच्यात हे जे आहेत हे सर्व अधिकारी लोक आहेत, हे सर्व बँक कर्मचारी आहेत, हे सर्व प्राध्यापक लोक आहेत, हे सर्व म्हणजे मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांचे भाचे आहेत। तरी माझी एक विनंती आहे की यांची प्रॉपर्टीची चौकशी व्हावी, यांच्यावर कायद्याने गुन्हा दाखल व्हावा। गुन्हा दाखल न झाल्यास परत एकदा सांगतो, मी नळडाणा पोलीस स्टेशनला आत्महत्या करेल